कृष्णा जय जिजाऊ. शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत सातत्याने दररोज नवीन नवीन सोशल मीडियावर अपडेट्स येत राहतात आणि अशा अपडेट्समध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असा दावा त्यातून केला जातो. बऱ्याच काही अशा वेबसाईट्स आहेत आणि पोस्टसुद्धा आहेत की त्या चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देतात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश किंवा इतर राज्याच्या कर्जमाफी योजनाबाबत चुकीची माहिती पसरवली जाते आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबत सुद्धा सातत्यानं अशी चुकीची दिशाभूल करणारी माहिती वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पसरवली जात आहे. मात्र ही कर्जमाफी कुठपर्यंत आली, कशी होणार आणि किती दिवसात होणार, खरंच होणार की नाही होणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम जी कर्जमाफीची जी चर्चा सुरू झाली तर तेलंगणा सरकारने 2024 मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही त्या बाबतीत चर्चा सुरू झाली आणि मग तेलंगणा सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा कर्जमाफीवर, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर काम करावं यासाठी काही शेतकरी संघटनांनी व राजकीय संघटनांनी ही मागणी लावून धरली आणि मग शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी त्यावेळेच्या कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन असल्याचं त्यावेळेस सांगितलं होतं आणि 3 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ. त्यातच निवडणुका लागल्या आणि निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 अशा घोषणा या विद्यमान 2 उपमुख्यमंत्र्यांसह विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्याचे ज्या काही बातम्यांचे व्हिडिओ आहेत ते अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र यात निवडणुका झाल्याच्या नंतर ज्यावेळेस 100 दिवसांचा जो काही सरकारचा हनीमून पिरियड आहे तो संपल्याच्या नंतर सर्वप्रथम अजितदादा पवार यांनी आपल्या या वक्तव्याबाबत गद्दारी केली. ते आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की मी असं कुठे आणली, कधी म्हटलो असं वक्तव्य त्यांनी केलं. त्याच्यानंतर काल परवा संभाजीनगर येथे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही या कर्जमाफीबद्दल आमचं सरकार कटिबद्ध आहे आणि यावर आमचं काम सुरू आहे. अजूनही त्यांचं कामच सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा वारंवार या कर्जमाफीच्या योजनेचा पुनरुच्चार करत असतात. वास्तविक पाहता जी काही शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफीची जी काही योजना आहे तर खरं तर शेतकऱ्यांना अशा कर्जमाफीच्या सवय लावणं ही एक चुकीची बाब आहे असं एक सार्वत्रिक मत आहे. मात्र सर्वप्रथम 2019 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, मात्र शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त असला पाहिजे म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये सुरू झाली. ही योजना 21 डिसेंबर 2019 मध्ये सुरू झाली आणि या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची जी काही थकबाकी असलेली 2 लाखापर्यंतची जी काही पीक कर्ज होती तर ती पीक कर्ज किंवा पुनर्गठित पीक कर्ज माफ केली जातील अशी घोषणा त्यावेळेस सरकारच्या वतीनं केली होती आणि त्याबाबतची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली होती. नियमित म्हणजे जे रेग्युलर दरवर्षी आपल्या कर्जाचं नवजुनं करतात किंवा परतफेड करतात तर अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल असंही सरकारकडून सांगण्यात आलं होतं आणि आतापर्यंत जवळपास 14.60 लाख म्हणजे जवळपास 15 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. म्हणजे 50,000 रुपयापर्यंत जे काही अनुदान आहे तर ते जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना वितरित झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. तशी आकडेवारी सरकारच्या जी काही अधिकृत महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मग एकतर शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून एकतर शेतकरी खोटं बोलत असतील किंवा मग सरकारनं दिलेली माहिती खोटी असू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही पात्र शेतकरी होते तर यांना कुठलाही अर्ज करण्याची गरज नव्हती आणि थकबाकी भरण्याची अटही नव्हती. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते असा दावा सरकारकडून केला जातोय. 2024-25 साठीची जी काही कर्जमाफीची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे तर जी शेतकरी आपले नाव तपासण्यासाठी त्यांनी एकतर बँकामार्फत ती यादी पाहावी किंवा जनसेवा केंद्र जे आहे म्हणजे CSC सारखे जे काही सेंटर्स आहेत तर यांच्याकडे ती यादी तपासून पाहावी असं सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र बँकांकडेही अशी कुठली यादी उपलब्ध नाही किंवा जे काही जनसेवा केंद्र आहेत तर या केंद्रांकडेही
कुठलीही यादी उपलब्ध नाही. सरकारकडून असंही सांगितलं जातंय की याच्यामध्ये सगळे शेतकरी पात्र असणार आहेत, फक्त अपात्र कोण ठरणार आहे तर याच्यामध्ये मग सरकारी कर्मचारी असतील, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील, माजी किंवा वर्तमान मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक उत्पन्न घेणारे अधिकारी असतील, यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारकडून सांगितलं जातंय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर जी निवडणुकीपूर्वी सरकारने जी काही घोषणा केली होती की 22 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की महायुती सरकार निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करेल, यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचाही समावेश असेल असं त्यांनी विधानभवनामध्ये विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अद्यापपर्यंत जवळपास 4-6 महिन्याचा कालावधी लोटत आलेला आहे, परंतु याबाबत अजून ठोस कृती कार्यक्रम अजूनही सरकारकडून आखला गेलेला नाही किंवा अजूनही कुठलीच सरकारकडून अशी अधिकृत घोषणा झालेली नाही. 29 मार्च 2025 रोजी पंढरपूर येथे बोलताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री जे अजित पवार यांनी कर्जमाफी बद्दल जे काही गद्दारीचं वक्तव्य केलं होतं तर त्या विधानाचा बचाव करताना असं म्हटलं होतं की पवार यांनी कर्जमाफी कधीच होणार नाही असं म्हटलं नाही, तर सध्याची आर्थिक परिस्थितीची जी काही राज्याची स्थिती आहे तर ती स्थिती पाहता तातडीने याबाबत विचार करणं शक्य नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं आणि सरकार याबाबत विचार करत आहे. म्हणजे जेवण खावण खाणं पिणं सगळं सोडून अजूनही सरकार 6 महिने झाले तरी या गोष्टीवर विचारच करत आहे. आणि 29 मार्च पुन्हा 2025 रोजी पुणे येथे शिंदे यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली होती तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की महायुती सरकार निवडणूक घोषणापत्रातील सर्व वचनं पूर्ण करेल, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा समावेश आहे. काल परवा औरंगाबाद येथे संभाजीनगर येथे बोलताना सुद्धा त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे. दरम्यान अलीकडच्या काळामध्ये जे काही विरोधी पक्षनेते हर्षवर्धन सपकाळ आहेत तर यांनी फडणवीस यांना शिंदे आणि पवार यांना केंद्राकडून विशेष पॅकेज घेऊन कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जो गट आहे तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कर्जमाफीकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे काढलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये सरकार कर्जमाफी करेल नाही करेल. तुर्तास तरी असं वाटतं की शासकीय खर्चामध्ये जी काही 30% सरकारने कपात केलेली आहे, लाडका बहिणीचं बजेट भागवताना किंवा निराधारांचे पैसे पगाराचे देताना सरकारची दमछाक होते आहे. दुसरीकडे 8वा 9वा वेतन आयोग लावून कर्मचाऱ्यांची भलावण करण्याच्या तयारीत सरकार असताना आता सामान्य आणि शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळेल नाही मिळेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.